यानंतर आपण जाऊया छत्रपती संभाजीनगरला। सचिन बडे आहेत आपल्यासोबत, आपले प्रतिनिधी। सचिन, मराठवाड्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या नगर परिषदा नगरपंचायतींमध्ये काही धक्कादायक निकाल लागलेले आहेत। काही ठिकाणचे निकाल अनपेक्षित होते असं देखील समजतंय। छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये असे कोणकोणते निकाल आहेत ज्यामुळे आश्चर्य सध्या व्यक्त होतंय? या मराठवाड्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये काही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला देखील लागलेली होती। सचिन, या सगळ्याविषयी काय सांगते? अजिंक्य, जे आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ म्हणून भाजपला ओळखलं जातं। मात्र छत्रपती संभाजीनगरचं चित्र काहीसं वेगळं आहे, कारण या ठिकाणी शिवसेना मोठा भाऊ ठरलेला आहे। काँग्रेसच्या 2 जागा आलेल्या आहेत, शिवसेनेच्या 2 जागा आल्यात, मात्र भाजपची एकच जागा आलेली आहे। असं मानलं जात होतं की या ठिकाणी भाजपला दणदणीत विजय मिळेल आणि जास्त जागा भाजपच्या येतील। मात्र अनपेक्षित विजय या ठिकाणी म्हणजेच काँग्रेसला मिळालाय। काँग्रेसच्या 2 जागा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। मात्र सर्वात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा उपस्थित केला जातो, मराठवाडा आणि मराठवाड्यातील सर्वाधिक जास्त चर्चेत असलेली मतदारसंघ ते म्हणजे बीड। बीडमध्ये निवडणुकीच्या वेळेला अक्षरशः राडा झालेला होता। त्या ठिकाणी वाद निर्माण झालेले होते। एवढंच काय तर आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला मारहाण देखील झाल्याचं बोललं गेलं आणि त्यासोबतच निवडणूक सुरू असतानाच मतदान केंद्रांवर देखील गोंधळ पाहायला मिळालेला होता। मात्र त्यानंतर आता जे निकाल समोर आलेत ते निकाल कुठेतरी आश्चर्याचा झटका देतात आणि आश्चर्याचा धक्का देत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो। एकाच पक्षातील नेते एकमेकांच्या विरोधामध्ये गेले, एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचार केला आणि त्यांचे वादही थेट शिगेला पोहोचले। त्यामुळं या निवडणुकीमध्ये हे यश मिळत असताना जेव्हा हे रिझल्ट समोर येतोय तेव्हा नक्कीच बऱ्याच जणांनी आश्चर्याने एक धक्का जो आहे तो घेतलाय। आणि एक महत्त्वाचा आणखी मुद्दा आपण उपस्थित करू शकतो, राज्यामध्ये ज्या काही युत्या करण्यात आलेल्या होत्या या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची युती नव्हती। मात्र काही उमेदवार असे होते की आपल्याच नेत्याला आपल्याच विरोधामध्ये प्रचार करावा लागला होता। म्हणजे महायुतीमध्ये असलेले जे इतर पक्ष आहेत, महायुतीतील पक्षांनी दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केला असं देखील काही चित्र पाहायला मिळालं। आणि महत्त्वाचं म्हणजे एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा सकाळी होती, तर त्याच गावामध्ये त्याच स्थळाच्या जवळ उपमुख्यमंत्र्यांची सभा होती। म्हणजे हा प्रकार जो होता तो पाहायला मिळालेला होता। म्हणजे जरी वर एकत्रित असलो, एकमेकांसोबत जरी आपण बसत असलो, चहा पाणी घेत असलो, तर या निवडणुकीमध्ये कुठेतरी वेगळा प्रकार पाहायला मिळालेला होता। एकमेकांच्या विरोधात प्रचार सुरू होता आणि हे सर्व काही सुरू असताना एकीकडे भाजपचा उमेदवार विजय होतोय, तर दुसरीकडे सोबत असलेल्या शिवसेनेचा उमेदवार त्याला पराजय स्वीकारावा लागतो। त्यामुळे ही नाराजी पाहायला मिळते। निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हटली जाते। मात्र आणखी एक मुद्दा उपस्थित हा देखील करायचा आहे की यातून एक मोठा धडा जो आहे तो या युतींनी घेतलेला आहे, मग ती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल। त्यामुळे महायुती म्हणते की आता ज्या निवडणुका आहेत त्या आपण एकत्रित लढायच्यात, कारण नगर परिषद आणि नगरपालिका या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाची जी एक इमेज बनवली जाते, बिल्ड केली जाते, तर त्याचा वेगळा प्रकार पाहायला मिळाला होता। त्यामुळे हा एक मुद्दा उपस्थित होतोय की आता या निवडणुकीमध्ये जो विजय मिळाला आहे तो अपेक्षितच नव्हता। ज्याच्या जागा जास्त येतील असं वाटत होतं, त्या जागा कमी आल्यात, ज्याच्या जागा कमी येतील त्या जागा जास्त आलेल्या आहेत। त्यामुळे मराठवाड्यामध्ये यावर्षीची जी निवडणूक आहे तर ती हाय व्होल्टेज ड्रामाची निवडणूक देखील म्हणता येईल, कारण सोबतचे सहकारी एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचार करत होते आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अनपेक्षित रिझल्ट, अनपेक्षित निकाल जो आहे तो पाहायला मिळाला। ठीक आहे सचिन, या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं आपण सातत्यानं जाणून घेऊच या। महेश, सचिन आणि सूरज, आपण आपापल्या परिसरातील आपापल्या भागातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अनुषंगानं ज्या निकाल समोर आले त्याबद्दलच्या अपडेट्स दिल्यात त्याबद्दल आपले आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।